नमस्कार सर्वांना, मी वनिता आणि माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनपूर्वक तुमचे स्वागत करते। तर ना हे संक्रांतीचे व्हिडिओ का हळदी कुंकवाचे व्हिडिओ तसेच बोरन्हाणचे व्हिडिओ आहेत। त्याच्यानंतर हे व्हिडिओ मी म्हणजे प्रॉपर असे शूट नव्हते केलेले, त्यामुळे म्हटलं की अपलोड करू की नको, कारण थोडे थोडे असे घेतले होते। तर मग जाऊ देत म्हटलं की जसं आपल्याला म्हणजे चांगला वाटतो व्हिडिओ तसा मग घेऊन एडिट केला मी आणि म्हटलं की आता अपलोड करून टाकावा सगळं। तिने मी एकदमच म्हणजे जे महाराष्ट्राच्या ज्या लेडीज आहेत ना इथं गुजरातमध्ये भरूचमध्ये, तर त्या लेडीज आणि म्हणजे त्यांनी आणि थोडेफार गुजराती दोघी तिघी, त्याच्यानंतर मध्य प्रदेशची काहीतरी एक जण होती। तर अशा मग मिळून एक हळदी कुंकवाचा छोटासा कार्यक्रम ठेवला होता। तर त्यांनी मग ग्रुप बनवला आहे, त्या ग्रुपवरती ते म्हणजे इन्व्हिटेशन दिलं होतं। मग आम्ही गेलो होतो आणि त्याच्यानंतर मग बोरन्हाणचं सुद्धा आहे आणि मी घरी हळदी कुंकू केला आहे त्याचंसुद्धा आहे। तर एक व्हिडिओ मी सगळ्याचा बनवून हा मी अपलोड करते आहे। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा। शुरुआत की जाती है और इसी दिन महाराष्ट्र में हल्दी कुंकू के प्रोग्राम को कार्यक्रम किए जाते हैं। सभी महिलाएं सुहागन के नाम से सुहागन के अलंकार देती है और यह संक्रांति का त्यौहार मनाती है। एक दूसरे के घर बुला के दूसरे को हल्दी कुमकुम लगाना और उनका की लड्डू या ये हम हलवाई के हाथ देते हैं, ये देके एक दूसरे का मूड सही करते हैं। और साल की पहली मिठाई या लड्डू ये देकर शुरुआत करते हैं। और हमने भी यही पर्व से अपने कार्यक्रमों की इस साल की शुरुआत की है। इसमें थोड़ा सा बदलाव हमने किया है कि जैसे कोई जरूरी नहीं है हम हल्दी कुमकुम बोला तो सभी के मन में आता है कि सुहागन महिला ही ये कार्यक्रम करेगी। तो जिनके पति नहीं है ऐसी पीतल के पतीले में पीला तपेला, पीतल के तपेले में पतीले में पीतल के पतीले में पीला तपेला, पीतल के तपेले में पीला पहला पीतल के पतीले में मराठी देऊ का, मराठीचं देऊ का, बॅकग्राऊंडला इथं म्युझिक होतं त्यामुळे मी आवाज म्यूट केला आहे आणि म्हटलं कॉपीराईट येऊ शकतं, तर त्यामुळं मग तर इथं ना म्हणजे किती 15 का कितीतरी प्रकारच्या फुगड्या पण सगळ्या नव्हत्या घेतल्या आणि मग त्या घेतली। त्याच्यानंतर खेळ झाला, त्याच्यानंतर मग दुसरे अजून बरेच खेळ झाले आणि नाव वगैरे घेतली ओखाने। त्याच्यानंतर मग खूप तशी म्हणजे मजा आली, पण लेडीज म्हणाव्या तशा एवढ्या नव्हत्या, अजून पाहिजे होत्या। आता ग्रुपमध्ये भरपूर साऱ्या लेडीज आहेत पण
फोन आला का? सर्वजणींनी हळदी कुंकू वगैरे करून घेतलं, एकमेकींना वाण दिले घेतले. त्याच्यानंतर नाश्ता होता, तर नाश्त्यामध्ये होतं काय पावभाजी होती आणि छान पावभाजी होती, म्हणजे ऑर्डरच दिली होती पावभाजीची. आणि मस्त नाश्ता वगैरे केला आणि संध्याकाळी जवळजवळ 6 वाजले असतील आम्हाला घरी जायला. तर छान झालं. आम्ही 2ला आलो होतो, पण तयारी वगैरे म्हणजे झाली नव्हती. तर ज्या समोर आहेत ना उभ्या, तर त्यांनी ते सगळं अरेंज केलं होतं आणि म्हणजे त्या एकट्याच त्यांनीच सगळं हँडल केलं. त्यांची मुलगी होती त्यांच्यासोबत आणि दुसरी एक ताई होती, त्यांना थोडीफार मदत करत होती. आम्ही जाईपर्यंत टेबल वगैरे फक्त त्यांनी ठेवून घेतले होते. आम्ही गेल्याच्यानंतर मग ते सगळं तयारी वगैरे त्यांची झाली आणि ऑर्डर वगैरे दिली होती त्यांनी पावभाजीसाठी, तर ते पण आली होती. त्याच्यानंतर नाईस. सस्तन प्राणी आपला रंग बदलतात. कोणता सस्तन प्राणी आपला रंग बदलतो? कोणता प्राणी आपला रंग बदलतो? गिरगिट बोलावून. रडायचं नाही तर पडू नको ताई माझे. पकड ना ती, पकड. हात आलं बेटा शुभ्रा, अशा हात आलं पकड. आणि पाडलं ना तर त्याला ठोकू आपण. हळदी कुंकू ठेवलं होतं मी, त्याच्या 2 दिवसानंतर मी ठेवलं होतं आणि बोरन्हाण पण त्याचं करायचं होतं. पण त्या ताई बोलल्या की तुम्ही फक्त हळदी कुंकूच करा, आपण बोरन्हाण एकत्रच करूया, कारण गेल्या वर्षी इथं केलं होतं. त्या बोलल्या की यावर्षी आमच्या घरी करूयात. तर ठीक आहे बोललं. मग त्यांनीच सगळी तयारी वगैरे केली होती. मी फक्त डेकोरेशन करायला थोडंफार गेले होते दुपारी आणि मग त्याच्यानंतर मग सगळं घरी येऊन हळदी कुंकू वगैरे तयारी केली. त्याच्यानंतर हळदी कुंकू झालं आणि मग तिकडे गेलो आम्ही. तर तिकडं काही बराच वेळ गेला, कारण तिकडंच मग गेलो. त्याच्यानंतर जेवण वगैरे तिथंच झालं आमचं. यांनी ऑर्डर म्हणजे बाहेरून पार्सल आणलं होतं यांनी आणि यांच्या मित्र आहेत त्यांनी. तर म्हणजे क्लासमेट आहेत ते दोघंजण. डेकोरेशन त्यांनी छान केलं होतं आणि म्हणजे त्यांनी सगळं तयार घरीच केलं होतं. आणि बोरन्हाणला बरोबर 5 जणी झाल्या, म्हणजे कमीत कमी 5 जणी तरी असाव्या, कारण जेवढ्या आहे आम्ही तेवढे जणी, म्हणजे 5 जणीच आहे आम्ही इथं ओळखीच्या. तसं म्हटलं तर एकाच कंपनीमध्ये सगळेजण आहेत हे. जा ना मम्मी, तुम्ही जा. अरे वा 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 वा, छान छान. घाबरली.